शेंगदाण्यांना गरिबांचा बदाम म्हटले जाते. बदामापेक्षाही अधिक प्रमाणात यामध्ये प्रथिने आणि बी जीवनसत्त्वे आढळतात. रोज शेंगदाणे आणि गूळ एकत्र खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. शेंगदाण्यांमधील प्रथिने आणि गुळातील लोह एकत्र मिळून शरीराला ऊर्जा देतात. हा उत्तम आहार अशक्तपणा दूर करतो, पचनक्रिया सुधारतो, हाडे मजबूत करतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. फक्त 2 साहित्याचा वापर करून 2 महिने टिकणारे शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, सान्वी हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. चला तर 2 महिने टिकणारे शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया. त्यासाठी इथे मी कढईत 2 कप शेंगदाणे घेतलेले आहेत. वजनी प्रमाण म्हणाल तर हे अर्धा किलो शेंगदाणे आहेत. हे शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. घरामध्ये लहान मुलं आणि वृद्ध माणसे असतील तर त्यांना शेंगदाण्याची चिक्की चावत नाही. अशा लोकांसाठी हे लाडू अतिशय उत्तम पर्याय आहेत, कारण हे लाडू अतिशय मऊ तयार होतात. आणि ह्या शेंगदाण्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे देशी शेंगदाणे आहेत. देशी शेंगदाण्यापासून बनवलेले लाडू अतिशय चवदार लागतात. शेंगदाणे भाजत असताना अगदी लो फ्लेमवरती भाजायचे आहेत, म्हणजे मग व्यवस्थित भाजले जातात आणि त्यापासून बनवलेले लाडू 2 महिने ठेवले तरी त्याला कुबट असा वास देखील येत नाही. मी जवळजवळ 20 मिनिट शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतलेले आहेत. आता हे एका प्लेटमध्ये काढून थंड करायचे. मी इथे मोदक पात्रामध्ये शेंगदाणे काढलेले आहेत, म्हणजे गरम वाफ देखील खालून निघून जाते आणि शेंगदाणे देखील लवकर थंड होतात. आता हे शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत. एका ताटामध्ये काढून घेऊया आणि याची साल काढून घ्यायची आहे. हे शेंगदाणे देशी असल्यामुळे याची साल पूर्णपणे निघत नाही, तरी काही हरकत नाही, असे देखील चवीला छान लागतात. आता हे शेंगदाणे जाडसर असे खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये देखील बारीक करू शकता. मी हे शेंगदाणे मिक्सरला बारीक करणार आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे घालायचे आहेत आणि मिक्सरला चालू बंद असं 3-4 वेळा करत आपल्याला हे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे. मिक्सर चालू बंद करत शेंगदाणे बारीक केल्यामुळे अशा पद्धतीने जाडसर वाटले जातात आणि यापासून बनवलेले लाडूला टेक्स्चर देखील छान येतं. तसेच तुम्ही एकसारखा मिक्सर फिरवला तर याला तेल सुटू शकतं आणि त्यामुळे शेंगदाण्याच्या लाडवाला देखील कुबट असा वास येऊ शकतो. इथे मी 1.5 कप गूळ घेतलेला आहे. सुरुवातीला 2 कप शेंगदाणे घेतलेले होते, त्यासाठी बरोबर 1.5 कप गूळ घातलेला आहे. गुळाचं प्रमाण असं काही ठरलेलं नाही, तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता. आता गूळ हा शेंगदाण्याच्या कुटामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. गूळ घेत असताना अगदी बारीक किसून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला थोडासा ओलसरपणा येतो आणि लाडवाला देखील छान बाइंडिंग येते. या ठिकाणी तुम्ही गुळाची पावडर अजिबात वापरू नका, कारण यामुळे बाइंडिंग अजिबात येणार नाही. गूळ आणि शेंगदाणे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पुन्हा हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि पल्स मोडवरती मिक्सर चालू बंद करत अगदी 3 ते 4 वेळाच फिरवायचं आहे, म्हणजे मग गूळ आणि शेंगदाणे व्यवस्थित मिक्स होतात आणि याला छान बाइंडिंग येते. अशा पद्धतीने मी सर्व मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे. आता याचे आपण लाडू वळायचे आहेत. हे मिश्रण पुन्हा मिक्सरमधून काढून घेतल्यामुळे याला छान बाइंडिंग येतं. पुन्हा हे मिश्रण थोडंसं एकजीव करून घ्यायचं आहे आणि या मिश्रणाला एवढं छान बाइंडिंग येतं की यामध्ये पुन्हा तूप वगैरे काही घालण्याची गरज भासत नाही. हे लाडू असे छान वळले जातात. बघा, लाडू अगदी किती छान एकसारखा वळला गेलेला आहे, म्हणजेच या मिश्रणाला अगदी छान असं बाइंडिंग देखील आलेलं आहे. अशा पद्धतीने सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत. लाडूचा आकार थोडासा लहानच ठेवायचा आहे, कारण जास्त प्रमाणात गूळ आणि शेंगदाणे खाल्ले तर शरीरातील उष्णता वाढू शकते. त्यामुळे लहान आकाराचा लाडू करायचा आहे आणि रोज सकाळी फक्त एक छोटासा लाडू खायचा आहे. अशा पद्धतीने सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत.
खूप छान लाडू तयार झालेले आहेत. एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते. आतून देखील याला छान टेक्स्चर आलेलं आहे. अतिशय मऊ लाडू तयार झालेले आहेत. तुम्हाला पौष्टिक गूळ आणि शेंगदाण्याचे 2 महिने टिकणारे लाडू आवडले असतील तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसेच या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बाजूची बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.